लाडक्या बहिणींना केवायसी मध्ये खूप अडचणी येतात, साईट सर्व्हर डाऊन आहे. आपल्या माध्यमातून सांगायचंय की सर्व्हर मध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत. रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचा केवायसी प्रोसिजर होते. आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची केवायसी प्रोसिजर झालेली आहे. जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर. त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी आहे. जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेतो. तर आपण पाहिलेला असेल, सध्या लाडक्या बहिणी योजनेचा सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी वितरित केला जाणार आहे, अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली होती. तर बघा, आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील त्यांनी पाहिलेलं असेल काय म्हटलेलं आहे की केवायसी बद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे. केवायसी प्रक्रिया जी आहे तुमची या ठिकाणी ती सुरू आहे आणि दररोज किती लाडक्या बहिणींची केवायसी होते त्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यासोबत केवायसी साठी मुदत जी आहे त्याच्याबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुमचे पैसे जमा झालेले असतील तर हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल की कुणाकुणाचे पैसे जमा होत आहेत आणि त्यापुढे तुमचा जिल्हा देखील पाठवा. नसतील जमा झाले तर नाही म्हणून देखील सांगा आणि त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून सध्या पैसे जमा होत आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामधून पैसे जमा झालेले नाहीत. तर बघा, सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटत आहे. आपण बघितलेला असेल, प्रत्येक महिन्याचा लाभ अशा पद्धतीने सध्या लेट होताना दिसत आहे. आपण जर बघितलं तर मागच्या जवळपास 3 ते 4 महिन्यापासून जर बघितलं तर हा हप्ता लेट होताना दिसत आहे. त्या महिन्यामध्ये हे पैसे जे आहेत ते भेटताना दिसत नाहीत. त्या महिन्यामधील पैसे जे आहेत ते पुढच्या महिन्याचे या ठिकाणी 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होताना दिसत आहेत. त्यासाठी सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून जे लाडक्या बहिणींची कामं आहेत, जसं की शैक्षणिक कामं असतील, दवाखान्याची कामं असतील किंवा इतर कुठलीही या ठिकाणी आर्थिक कामं असतील ती या ठिकाणी खोळंबून पडत आहेत. लाडक्या बहिणींना त्या महिन्यामध्ये सध्या पैसे भेटताना दिसत नाहीत. याच्या अगोदर आपण जर बघितलं 3 ते 4 महिन्यापूर्वी प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी त्या महिन्यामध्येच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होताना दिसत होता. त्यामुळे सरकारनं कुठेतरी एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा भेटू शकतो. तुम्हालाही वाटतं का प्रत्येक महिन्यामधील कुठली ना कुठली तरी एक तारीख फिक्स करावी, त्या महिन्यातली देखील या ठिकाणी तारीख फिक्स करावी किंवा पुढच्या महिन्यातली देखील तारीख फिक्स करावी, परंतु कुठली तरी एक तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून शेवटच्या 30 तारखेपर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही, जेणेकरून लाडक्या बहिणी या ठिकाणी बिंदास्त राहतील. त्यांना या ठिकाणी वाट पाहायची गरज लागणार नाही, कारण की 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात. या ठिकाणी जवळपास 4 ते 5 महिने झालेले आहेत. जो पण लाभ आहे या ठिकाणी वेळेवरती भेटताना दिसत नाही. त्याच्यामुळे ही लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी मोठी बातमी आहे की 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला जर तसं वाटत असेल 1 तारीख फिक्स व्हावी तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत या ठिकाणी पोहोचेल. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करण्यासाठी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी आता ट्विट करून माहिती दिलेली होती. त्यानुसार तुमचा प्रत्येक महिन्याचा लाभ देखील जमा होत असेल. त्यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. लवकरच या योजनेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार संलग्नित बँक खात्यामध्ये हा सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी जो आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती केवायसी सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि पुढील 2 महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करावी अशी देखील त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली होती. त्यासोबत बघा, जवळपास आपण जर बघितलं जून महिन्यापासून 26 लाख लाडक्या बहिणींची पडताळणी चालू होती. जून महिन्यापासून त्या
लाडक्या बहिणींना एकही लाभ भेटलेला नव्हता. जून असेल, ऑगस्ट असेल आणि त्याच्या पुढचा हा सप्टेंबर महिना असेल, या महिन्याचा त्यांना लाभ भेटलेला नव्हता. तर त्याच अनुषंगाने या ठिकाणी 26 लाख लाडक्या बहिणींची जी पडताळणी आहे त्याची माहिती त्यांनी दिलेली होती. परंतु आता ज्यांनी ई-KYC केलेली आहे, तर बघा ई-KYC केल्यास तुमची पडताळणी जी आहे ती अजून सोपी होणार आहे. ई-KYC केल्यामुळे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ तुम्हाला वेळेवरती भेटण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे. त्यासाठी तुमची ई-KYC देखील पूर्ण करणं गरजेचं असणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC कधीपर्यंत सुरू होणार याविषयी आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं असेल. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. दिवाळीच्या तोंडावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता नुकताच महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. आता ई-KYC करण्यासाठी महिलांना नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. तर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी अशी ही लाडकी बहीण योजना आहे. आता ई-KYCच्या प्रक्रियेत ही योजना जी आहे ती अडकलेली आपण बघितलेलं आहे. कारण की ई-KYC प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि ही प्रत्येक वर्षी ई-KYC लाडक्या बहिणींना करणं गरजेचं आहे. आता बघा सध्या तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. तर ही ई-KYC प्रक्रिया जी आहे आता तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये करावी लागणार आहे. या वर्षी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी नव्याने ही ई-KYC प्रक्रिया सुरू झाल्यामुळे तुम्हाला सध्या 2 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. तर राज्यभरात लाडक्या बहिणींना ई-KYC करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. दिवाळीच्या तोंडावरती सप्टेंबर महिन्याचा हप्ता नुकताच तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आता ई-KYC करण्यासाठी महिलांना नोव्हेंबरपर्यंतची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अतिवृष्टी भागामध्ये महिलांना वाढीव म्हणजे 15 दिवसाची मुदत देखील दिली जाईल अशी माहिती स्वतः आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला देखील ती माहिती पाहिलेली असेल. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. 15 दिवसांची मुदत वाढ देखील या ठिकाणी अतिवृष्टी भागातील लाडक्या बहिणींसाठी त्यांनी दिलेली आहे. मात्र सर्व या व्यतिरिक्त महिलांसाठी या ठिकाणी 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ही ई-KYC प्रक्रिया करणं आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा देखील होणार आहे. तर बघा त्यांनी सांगितलं की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी KYC सुरू झालेली आहे. ज्या काही अडचणी आल्या होत्या त्या दूर केल्या जात आहेत. सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. दररोज 3 ते 4 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी ई-KYC जे आहे ते करत आहेत. आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 40 लाख महिलांची ई-KYC म्हणजे 90% पर्यंत या ठिकाणी पूर्तता झालेली आहे आणि पुढील 2 महिने या ठिकाणी ई-KYC प्रक्रियेसाठी आम्ही वेळ दिला आहे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतचा अवधी या ठिकाणी लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यासाठीचा देण्यात आलेला आहे. 1.5 महिन्याचा वेळ या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे सध्या अर्धा महिना संपलेला आहे. तुम्हाला अजून 1.5 महिन्याचा कालावधी या ठिकाणी ई-KYC करण्यासाठी राहिलेला आहे. त्या कालावधीमध्ये तुम्हाला ई-KYC तुमची प्रक्रिया देखील करणं गरजेचं असणार आहे. तर बघा ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे त्या भागातील लाडक्या बहिणींना आता 15 दिवसाची वेळ जी आहे या ठिकाणी वाढवून देण्यात येणार आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर बघा आता तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे या ठिकाणी तुम्हाला जमा झालेला असेल. परंतु सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे. तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी भेटू शकतो का, दिवाळीच्या मुहूर्तावरती तसा निर्णय घेतला जाऊ शकतो का, त्याबद्दल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. मात्र या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचाच हप्ता जो आहे अजून काही लाडक्या बहिणींना मात्र जमा झालेला नाही. सप्टेंबर महिना संपलेला आहे आणि सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे. त्याच्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना जमा होणं खूप गरजेचं आहे. तर त्यासोबत तुमचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होतो आहे की नाही किंवा जमा झाला आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची, त्यासोबत ई-KYC बद्दलची, त्याबद्दलचा वेळ वाढून देण्यात येणार आहे ती देखील माहिती आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा. धन्यवाद.